हे बघा 10 बाटचं, हे 10 बाटचं. हे केळ्याच्या पाण्यामध्ये प्रॉन्सला म्हणजे आपले झिंग्याला हे करतात, शिजवतात. 2 अंडी आणि हे चिकन करी आणि हे कॉम्प्लिमेंट आहे. तुम्ही बघा पाणीसुद्धा म्हणजे हे 10, 20, 30, 40 बाटमध्ये हे जेवण. या डुकरांना शेळींना ससे आहेत बघा. त्यांना तिथे पैसे द्यायचे 20 बाट 30 बाट आणि ते दूध गाजर खाल्लं. त्यांना डॉग पण नाही असं वाटतं की यांना उपाशी ठेवलेले आहेत. आणि हा कुत्रा बघा आमच्या शोयल्यासारखं दिसतं. बाकी खेळणं वगैरे. आणि इकडे मासे पकडायचे आणि पुन्हा सोडायचे. आहे ना 50 बाटमध्ये. आणि हा फूड स्टॉल. हा संडे आहे म्हटलं तुम्हाला दाखवूया. आणि इथे प्लॅनिंग काय बघा आता. हे इकडचं लिओ बियर आहे आणि हे पूर्ण कॉन्सर्ट ऑर्गनाईज केलेलं आहे. आणि ह्यांनी इथपर्यंत सीट सगळे रिझर्व केले त्यांच्या ह्याच्यासाठी म्हणजे जे ड्रिंक करणार ते. आणि बाकीच्यांना स्टॉल रेंट आउटवरती दिलेले. चिकन ग्रिल, हे सॅलड, मीट बॉल्स, फ्रूट्स. हे बघा छोटे अंडी आहेत. आत्ताचे काही माहिती नाही तर त्याला हे करून दिलेले. बाकी सूप, मीटबॉल्स. पुन्हा मीटबॉल भरपूर खाल्लं जातं. सॅलड हे फ्री आहे, कॉम्प्लिमेंटरी असतं. सुशी. सर्वात चांगलं फूड माझ्या आवडीचं फूड आहे दाखवतो तुम्हाला. हे बघा हा काय माहिती जवळ आहे सुका कोली फ्राय केलेले. आणि हे आपले तिसरे मेल्ट करून. आणि हे मोस्टली लोक कच्चेच खातात. त्याच्याबरोबर स्पायसी सॉस असं असतो. आणि ते आणि हे बघा तिकडे मी हे सगळं ट्राय केलं. भरपूर टेस्टी. फक्त चिकन सोडून ना फिशमध्ये, कारण ते स्पायसी असतं त्याच्यामुळे आहे ना टेस्टी लागतं. 100 बाटचं तिसरे. आणि सर्वात इम्पॉर्टंट तुम्हाला थोड्या वेळाने दिसेल. आता ह्याचा फोटो, ह्या काकांचा फोटो रिव्हील झाला आहे. पण हे ज्या पद्धतीने डान्स करतात बघा, चष्मा घातलेले. काय स्ट्रॅटर्जी आहे माहिती आहे. हे फुगे आणि हे सगळं बनवून ते इथे ठेवतात आणि त्या म्युझिकवरती ते डान्स करतात. आणि जो कोण असेल तो ऑनलाईनमध्ये त्याच्यामध्ये पे करेल किंवा पैसे टाकेल आणि त्याच्यामधून स्वतःहूनच घेईल. म्हणजे काय थोडक्यात त्यांचं एक त्यांच्या म्युझिकवरती हे पण झालं, नाच गाणंसुद्धा झालं आहे. आणि त्याचबरोबर त्यांना म्हणजे कस्टमरला चॅरिटी झाल्यासारखी वाटणार. आणि त्याच्यातून ते गिफ्टसुद्धा मिळेल त्या मुलांना. आणि ते पण रिजनेबल प्राईसमध्ये. पण त्यांचे जे एफर्ट आहेत ना, तुम्हाला असं वाटेल की म्हणजे गांजा मारून फुकून डान्स करतात. एवढे एनर्जेटिकली डान्स करतात कंटिन्युअस. बाकी युनिलो इकडे ह्या साईडल्यापेक्षा ना मलेशियामध्ये भरपूर व्हरायटीज होत्या प्रोफेशनल. इथे थोडं महाग दिसतं असं. बाकी मला जायचं वर्दी लायब्ररीमध्ये. सुपर ड्राय स्टोअरसुद्धा आहेत. बाकी सुपर ड्राय स्टोअरमध्ये काय असतं माहिती आहे की तुम्हाला
एक वेगळी ब्रँड मिळतो की ज्याच्यामध्ये असे काही बॅग्स असतात की जे तुम्ही पावसामध्ये सुद्धा वापरू शकता. बाकी कॅल्विन क्लाइनसुद्धा दिसतो इथे. हे सुद्धा आहे काय म्हणतात ते आपलं घड्याळाची ही काय म्हणतात त्याला, नाव विसरलो बघा, जी शॉप कॅशिओचं, ते सुद्धा आहे इथे. बाकी इलेक्ट्रॉनिक्स शॉप आणि त्या साईडला सगळे स्पोर्ट्सवेअर्स आहेत, म्हणजे ॲडिडास, नायकी, किंवा हे माझ्यासाठी म्हणजे डेलीचं ठरलेलं आहे. मी बरोबर 20,000 पावलं चालतो. आता किती ॲक्युरेट आहे डिकॅथलॉनचं घड्याळ मला माहिती नाही, पण मी तुम्हाला इथे दाखवतो कुठल्यासाठी कशासाठी आलो आहे. हे सगळे 2-3 सेशन्स पूर्ण ह्याच्यासाठी आहे, काय म्हणतात ते आपलं त्यांच्या लँग्वेजसाठी, आणि इथे हे इंग्लिशसाठी दिलेलं. ह्या बुकसाठी आलेलो. ॲक्च्युली मी घेतलेलं हे सिंगापूरला, पण माझ्याकडून मिसिंग झालं. म्हणजे फ्लाईटमध्ये ते याच्या गपच्यामध्ये ठेवलेलं ना, तर तिथूनच हे झालं. तर इथे हे 522 बाटलं आहे. बाकी सर्वात इम्पॉर्टंट काय की ह्यांनी पॅरियस कॅटलॉग म्हणजे त्याच्या रिलेटेड बुक्स ठेवल्यात. जर तुम्हाला बिझनेसच्या बद्दल अधिकच जास्त गाईड वगैरे पाहिजे, इन्फोग्राफी वगैरे, तर त्याच्या रिलेटेडसुद्धा बुक्स आहे. बाकी MBAचा प्रोग्रॅम स्टेप बाय स्टेपमध्ये यांनी एक्सप्लेनसुद्धा केलं आहे. फक्त काय माहिती आहे, इंडियापेक्षा किंमत महाग आहे. हे बघा तुम्ही बघू शकता, 798 म्हणजे 1800 रुपयाला जाईल कमीत कमी. बाकी हे 2च सेक्शन आहेत इंग्लिश, बाकी हे सर्व त्यांचे थाई आहे, थाईमध्ये. बाकी फिक्शन वगैरे मला काय आवडत नाही, कारण आयुष्यात त्याच्या भरपूर गोष्टी पडलेल्या आहेत त्याच्यात या असल्या कोड्यामध्ये. पण काही लोक मी बघितल्यात हॉस्टेलमध्ये की अशी म्हणजे जसं आपण एखादी वेब सिरीज बघतो ना, तशा पद्धतीने पूर्ण हे नॉवेल्स वाचून टाकतात. सिरीज याच्यावरती आलेली आहे त्याच्या. तर हे पर्स पण मी तुम्हाला दाखवतो. बघा 3 टप्प्यामध्ये उघडतं. हा एक टप्पा, त्याच्यानंतर हा एक, त्याच्यानंतर अजून हा एक. हे सुद्धा हँडमेड आहे बघा, तुम्ही कटिंग त्याचं बघितलं तर. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तो बोलतो हे कोणाकडेच नाही, तुमच्याकडेच आहे. ओके, ते क्लिअर तिथे करायचं. आता ज्याचं पुस्तक घेतलं ना त्या लेखकाने कमीत कमी 10 ते 15 वर्ष त्यांनी वेस्ट आफ्रिकामध्ये काढले. म्हणजे गुनिया त्या सगळ्या देशामध्ये, आयव्हरी कोस्ट त्याच्या पुढच्या तिकडे फ्रेंच कॉलनीमध्ये, आणि तिथून शिकून द्या. म्हणजे तिथे सर्व अभ्यास करून फ्रस्ट्रेटेड झालेलं, म्हणून तो ट्रॅव्हलिंग करायला लागला. आणि तिथून त्यांनी नंतर मग 40 ते 60, कारण ऑब्वियसली तो युनायटेड स्टेटमधला आहे जो रायटर आहे तो, तर त्यांनी ते 40 ते 60 देश फिरला आणि त्याच्यानंतर हे पुस्तक बनवलं. जबकी त्याची कुठलीही बिझनेस बॅकग्राऊंड अशी पद्धतीने स्ट्रॉंग नव्हते, पण तरी पण त्याच्यामधून त्यांनी बऱ्यापैकी, म्हणजे जे मी सगळे रिव्ह्यू वाचले आहेत ना ऑनलाईनमध्ये, ॲमेझॉनवरती बघितलं, पण ते पुस्तक तितकेच हे नव्हतं. आणि काय होतं, माझ्याकडे किंडल ॲप आहे, पण ते पुन्हा डोळ्यावरती हे होतं, रिफ्लेक्ट पडतो, आणि मला चष्मा लागला, ते पुन्हा चष्मा घाला.
त्याच्यासाठी मी ठेवत नाही, कारण चष्मा विसरलेलो पण आहे बहुतेक ठिकाणी. म्हणून म्हणाला बुक घेऊया, जेणेकरून फायदा होईल, नंतर कोणाला तरी वाचल्यावर देता येईल. कारण एक गोष्ट मी ती सिंगापूरला भरपूर शिकलो. त्या कम्युनिटीमध्ये होतं ना, ते लोक काय करतात माहिती आहे, पुस्तकं घेतात, वाचतात, आणि वाचून झाल्याच्यानंतर तुम्ही म्हणाल की ते स्टोअर करत असतील घरी, नाही, ते देऊन टाकतात ज्याला म्हणजे कुठे राहतात तिथे. या, थँक्यू सो मच. 122 บาทค่ะ या, ถ้าถุงเพิ่มไม่เข้าไปละ5 บาท सॉरी. อ๋อดูอย่างนี้จะแบะ नो 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 थँक्यू. बॅगेचा खर्च वाचवला पाहिजे, बॅग आणि पाणी. एक चांगली गोष्ट काय, एमिरेट्स NBDच्या कार्डवरती आहे ना तुम्हाला कुठलेही चार्जेस एक्स्ट्राना लागत नाही, त्याच्यामुळे ते कार्ड बेस्ट पडतं. พี่ปาเราไปห้องน้ำแล้วจ้า कप कप. ओके, मी तुम्हाला थोडंसं टूर दाखवतो की आज आम्ही कशा पद्धतीने ऑर्गनाईज केल्या. त्या बारीक बारीक गोष्टी आहेत की त्या गोष्टी सर्वात आवश्यक आहेत अशा वाटणार कुठल्या पण प्रोजेक्शनसाठी, म्हणजे तुम्ही घेत असाल. आणि शक्यतो लायब्ररीमध्ये मुलांना फिरवा, जेणेकरून त्यांना काय म्हणतात ना, एक पुस्तकाची आवड झाली पाहिजे. कारण एकदम कोण पहिल्याच वेळी पुस्तकाची वाचायला शिकणार नाही. आणि पुस्तकाची आवड का झाली पाहिजे, तर ती जबरदस्तीने नाही, ती तुम्ही नेहमी आणली पाहिजे. तसे बघा, आता ह्या बॅगसुद्धा एकदम भारी आहे, बघितले आहेत, पण माझ्या बजेटच्या बाहेर आहेत. म्हणजे लॅपटॉप फक्त ठेवण्यासाठी. ट्रॅव्हलिंगमध्ये जास्त वेट अशा पद्धतीने घेणं ते सुद्धा तुम्हाला चार्जेबल पडतं. तर तुम्ही मल्टिपल कंट्री फिरत असाल तर असं. आता दुबईचा नियम काय आहे माहिती आहे की दुबईमध्ये तुम्ही दुबईच्या बाहेर 6 महिन्यापेक्षा जास्त तुम्ही राहू शकत नाही. त्याच्यामुळे माझ्याकडे फक्त टायमिंग मिळतो 6 महिन्याचाच, की ते 6 महिन्यात जेवढ्या कंट्री कवर आहे ते करायचं, पुन्हा कामावर लागायचं, पुन्हा गॅप घ्यायची, पुन्हा जायचं. बऱ्यापैकी नोट्स बुक जे मी तुम्हाला दाखवतो माझ्या आवडत असं. आता A5च्या डायरी 39 बाय, आत्ताचा बागचा रेट आहे 2.30. ते तुम्ही कॅल्क्युलेशन त्या पद्धतीने करून घेऊ शकता. म्हणजे आपण 39 आहे तर 39 डबल 78 आणि वरचे हे 100 रुपयाला बुक्स आहे. बघा आता इंडियामध्ये अशा पद्धतीने मिळेल का 100 रुपयाला. बाकी बऱ्यापैकी रे ऑर्गनाईज करून ठेवलं आहे. पाऊससुद्धा चांगलं आहे, लेदर पद्धतीने 250 350. बट अगेन्स जे आवश्यक आहे तेवढंच आहे, सगळ्यात चांगलं वाटतं आहे अशा पद्धतीने. मी इंडोनेशियामध्ये पण बघितलं, रेट भरपूर कमी आहे आणि ऑर्गनाईज करून ठेवलेले आहे. आणि अशा पद्धतीने एक लेदरची बुकलेट ड्रॉइंग बुक घेतलेली आहे गिफ्ट देण्यासाठी. त्याच्याबरोबर एक पेनसुद्धा आहे. म्हणजे अशा पद्धतीने त्याला कवर केलं. बघा आता हे कसं ठेवलं असं. कुठेही इझी ट्रॅव्हलमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि घेऊ शकता. आणि सर्वात इम्पॉर्टंट काय आहे की दरवर्षी तुम्हाला नवीन डायरी विकत घेण्याची गरज नाही. तशी 2024 आला, 2025 आला, तर त्यावेळी तुम्हाला नवीन डायरी विकत घेण्याची गरज नाही आहे. का तर बघा ह्याच्यामध्ये आहे ना तुमचे फक्त पेजेस आतमधले बदलतील, बाकी कवर बाहेरचं सेम राहणार. तर म्हणजे तुम्हाला स्वतःला एक काय म्हणतात ना, टू डू लिस्ट बनवण्यासाठी उपयोगी पडते. माझ्याकडं आहे, मी सध्या इंडियामधून जी घेतलेली तीच वापरतो आहे आणि ती बऱ्यापैकी होते. फक्त मी प्रोग्रामिंग घेण्यासाठी एक एक्सेल शीट असतं ना आपलं पर्टिक्युलर क्रेडिट डेबिट, तशा पद्धतीने घेतलं. म्हणजे कुठल्याही गोष्टीवरती किती पैसे खर्च होतात ते सगळं ऑर्गनाईज करण्यासाठी. पेन सेक्शन किंमत नाही होती. काय
130 का 225 पद्धतीने असेल. 750 इथे येत आहे. Excuse me. May I know how much this price? เช็คราคา बघितलं त्यांनी जे काय बोललं ना ते थोडंफार समजण्यासाठीच होतं. म्हणजे काय चेकला खा. खा हा शब्द थायलंडमध्ये जास्त आहे. खा. फिलिपिन्समध्ये पो. आणि कुठे एक शब्द बघितला व्हिएतनामचं पण आणि कंबोडिया विसरलो असं.